कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। रुपाली ताईंना हॉस्पिटलमध्ये न्यायचं ना, पण आता नेमकं घरातलं वातावरणच बदललंय। मला कळतच नाहीये मी नेमकं काय करू। काय आपे काय झालं आज? रुपाली वहिनी तुला त्या बाळापासून लांब राहायला का सांगतात? आई, त्या आपणाची सावली पण पडायला नको माझ्या बाळावर। हिला जायला सांगा इथून। त्या बाळाला बघून आपल्या बाळाची आठवण येते का? नाही नाही, अच्छा ते म्हणतोस तू? अरे सकाळी काय झालं, बाळाला आंघोळ घालायची होती ना बाहेर, तर मग आई आल्या बाळाला आंघोळ घालून आणि इथेच होत्या। मग मी म्हटलं बाळाची आंघोळ झाली का? कपडे नव्हते, स्वप्नील सर गेले होते कपडे आणायला, पण त्यांना यायला उशीर झाला। मग मी काकीशी बोललोय, तू माझ्याशी खोटं का बोलतेस? खोटं कुठे बोलतेय मी? मग काय रडली असतो आज? माहिती मला आपे काय झालं? रुपाली ताईंना असं वाटतंय की मी बाळाला नजर लावते। मी असं कसं करेन रे? मी बाळाविषयी चांगलाच विचार करेन ना। त्यांना का कळत नाही? आता हे बाळ घरात आल्यामुळं तुला आपल्या बाळाची आठवण येत असेल, साहजिक आहे। नाही नाही, त्याचं पण काही नाही एवढं। रुपाली ताई पटकन बोलतात रे। तुझी सावली पण बाळावर नको पडू देऊ, तू नजर लावशील। जाऊ दे ना, नाही आपण नाही लक्ष द्यायचं त्यांच्याकडे, एवढं काय त्रास होतो रे अर्जुन। मला काय वाटतं माहिती का, हे बघ, हे बाळ जर डोळ्यासमोर असेल ना, तर आपल्या बाळाचा विषय तुझ्या डोक्यातून नाही जाणार। तुला काय म्हणायचंय नेमकं? तू ऑफिस जॉईन कर परत। नाही 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 अर्जुन, अरे हे ना एवढं सोपं नाहीये। मलाच भीती वाटते आता। माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले मला घरी थांबायला। अर्जुन, मी जिल्ह्याची कलेक्टर आहे। मी त्या दिवशी वेड्यासारखी त्या ऑफिसमध्ये त्यासाठी स्वतःला नको तू। अर्जुन, कलेक्टर या शब्दाचा अर्थ माहिती आहे तुला? पण हे बघ, तुला जे काय होत होते ते भास होत होते, हे कळलं ना तुला आता? हो अर्जुन। मग आता तू सिद्ध करू शकतेस ना, तू डॉक्टरांकडे जाऊ शकतेस आणि तू हे सिद्ध करू शकतेस की तुला भास होत होते। आणि तू जे रुपाली वहिनींना म्हणलीस ना, ते घरच्यांना पण पटल आणि तुला परत ऑफिस पण जॉईन करता येईल ना। मला वाटलं तू चिडलायस का? मी आईंना बाळाविषयी बोलले म्हणून। असं कसं चिडेल मी आपे बघ, मला गोष्टी कळत नाहीत अशातला भाग नाही। फक्त तुला समजून सांगितलं आणि तू नाही ऐकलंस ना, तर मग त्रास होतो। मी करेन या सगळ्याचा विचार। आणि मी फक्त तुला ऑप्शन दिला, म्हणजे तू जा ऑफिसला, जाच असं नाही काय, कंपल्सरी नाही। मग तुला वाटलं ना की घरी थांबावं, आराम करावा, तर तसं कर। अर्जुन, तुला एक गोष्ट खरी सांगू का? मला ना बाळाची काळजी वाटते रे। म्हणजे ताई जर एकदम नॉर्मल असताना तर मला काहीच टेन्शन नव्हतं, पण ताईंची तब्येत नेमकी बरी नाही आणि बाळ घरात, ते बरोबर आहे तुझं। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।